आज राज्यामध्ये परवा स्टेटमेंट दिलं की मराठवाड्यातला सगळा मराठा हा मराठा राहणार नाही, तो कुणबी होणार। तुम्ही स्टेटमेंट बघितलं का टीव्हीवरती? मराठवाड्यातला सगळा मराठा राहणार नाही, तर तो कुणबी होणार। का? तर सगळे सोयरे हे नवीन अधिसूचना आल्या त्यानुसार। माझा सवाल सरकारला आहे, या महाराष्ट्रामध्ये रामोशी, बेरड आणि बेडर, मी नीट सांगतो ते ऐका, या महाराष्ट्रामध्ये रामोशी, बेरड आणि बेडर हे एकमेकाचे नातेवाईक आहेत, एकमेकाचे रक्ताचे पाहुणे आहेत, पिढ्या यांची लग्न एकमेकांशी होतात। परंतु यामधला बेडर हा मागासवर्गीय आहे, त्याला एससीचा दाखला मिळतो। माझा सरकारला सवाल आहे, जर बेडरला एससीचा दाखला मिळतो आणि तो माझ्या रामोशी आणि बेरडचा रक्ताचा नातेवाईक आहे, तर तुम्ही त्याला एससीचा दाखला देणार का? जर तुम्ही देणार असाल तर ओबीसीच्याच नुसत्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावत नाही, तुम्ही एससी एसटीच्या आरक्षणाला सुद्धा धक्का लावताय। बरोबर का चूक आहे? त्याच्या पुढे जातो, धनगराची एक पोट जात आहे, खाटीक धनगर। अनेक पोट जाती आहेत, त्यापैकी एक खाटीक धनगर। आमचे धनगर समाजाचे नेते आहेत माळशिरस विधानसभा मतदारसंघामधले उत्तमराव जानकर, त्यांच्याकडं खाटीक धनगरचं एससीचं सर्टिफिकेट आहे आणि त्यांनी 2 वेळा 2014 आणि 2019ला विधानसभेची निवडणूक ही एससी सर्टिफिकेटवरती लढवली। आणि ते उत्तम जानकर प्रकाश अण्णाचे पाहुणे आहेत, ते उत्तम जानकर लक्ष्मण हाकेचे पाहुणे आहेत, ते उत्तम जानकर इथं असलेल्या सगळ्या धनगरांचे पाहुणे आहेत। मग त्यांनी जर शपथपत्र दिलं तर सरकार सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगरांना एससीचा दाखला देणार का? देणार का? अरे आम्ही घेणार नाही, कारण आम्ही अन्याय करणारी लोक नाही। पण सरकार ज्या चुकीच्या पद्धतीनं या सगळे सोयऱ्याची अधिसूचना आणली आहे, ती अधिसूचना चुकीची आहे मित्रांनो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।